म्हणून ही नंदुरबार जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, धुळे जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, जळगाव जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर राज्यात आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। खास करून मुंबई, पुणे, नाशिक, त्र्यंबकेश्वर तिकडे देखील काय होणार आहे, आज 21 पासून ते 27 तारखेच्या दरम्यान 27 जुलैपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे। नाशिककडे परत एकदा गोदावरी नदीला पाणी येऊ शकतं म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। कारण की नाशिककडे त्र्यंबकेश्वरकडे काय होणार आहे, 21 ते 27च्या दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये तिकडं म्हणजे गुजरातच्या बॉर्डरकडं म्हणजे वरती पाऊस पडणार आहे, पश्चिमेला म्हणजे नाशिकच्या पश्चिमेकडं म्हणजे त्या भागामध्ये पडणार आहे। त्याच्यामुळं परत नाशिककडे चांगला पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा नाशिककरांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे कसं म्हणजे नाशिक जिल्ह्यात ते कळवण तालुका, त्याच्यानंतर सटाणा तालुका, त्याच्यानंतर नामपूर सगळ्या भागामध्ये काय होणार आहे, आता ह्या 21 ते 27च्या दरम्यान चांगल्या दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे। एका दिवशी सगळीकडे नाही पडणार, दररोज वेगवेगळा भाग धरणार आहे, पण सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर इकडं खाली सांगायचं झालं तर संगमनेर, अकोले तिकडे देखील पाऊस चांगला राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। भीमाशंकर, महाबळेश्वर तिकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर पुण्याकडे देखील चांगला पाऊस सुरूच राहणार आहे म्हणून पुणेकरांना देखील अंदाज लक्षात घ्यायचा। पुण्याकडे जास्त जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून, आणि पुण्याकडे मात्र रिमझिम ते सुरूच राहणार आहे म्हणून पुणेकरांना अंदाज लक्षात घ्यायचा। सातारा त्या परिसरात देखील पाऊस चांगला चालू राहणार आहे म्हणून हा देखील त्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। अहिल्यानगरकडे देखील काय होणार आहे, या 21 ते 27च्या दरम्यान जे भाग सुटलेला आहे त्या भागात देखील पाऊस पडणार आहे म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। बीड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस राहणार आहे म्हणून बीडकरांसाठी आनंदाची बातमी। आणि त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये या 21 ते 27च्या दरम्यान पाऊस असणार आहे म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। लातूर जिल्ह्यातल्यांनी घ्यायचा। हा पाऊस फक्त काय होणार आहे, एके दिवशी सगळीकडे नाही पडणार, ह्या 7 दिवसामध्ये वेगवेगळा भाग कव्हर करणार मात्र सगळ्याला पडणार आहे। याच्यानंतर परत काय होणार आहे, 31 जुलै ते पुन्हा 5 ऑगस्टच्या दरम्यान परत पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे म्हणून हे अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। कर्नाटक आणि तेलंगणाच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील ह्या 4 म्हणजे 21 ते 27च्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा। तेलंगणा, कर्नाटक देखील पाऊस राहणार आहे। कोल्हापूरला तर पाऊस सारखा चालूच राहणार आहे म्हणून कोल्हापूरकर शेतकऱ्याच्या आनंदाची बातमी। पण एक मागच्या अंदाजात सांगितलं होतं, महाबळेश्वरकडे काय होणार आहे, जवळपास आता ह्या 4 दिवस म्हणजे 27 तारखेपर्यंत खूप जोराचा पाऊस पडणार आहे। 27च्या नंतर महाबळेश्वरकडला पाऊस देखील कमी होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। पण त्याच्या महाबळेश्वरकडे पाऊस पडल्याच्या नंतर जे कोयना धरण आहे त्या कोयना धरणातलं पाणी मात्र ते कोयना धरण भरण्याच्या याच्यावर राहणार आहे, कारण की कोयना धरण भरू शकतं, ह्या पावसातच भरणार आहे म्हणून हे अंदाज देखील लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर ठिकठिकाणी म्हणजे आज नागपूरकडं, भंडारा, वर्धा, गोंदिया सगळीकडे जवळपास चांगल्या स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। म्हणून नांदेडकडे आज रात्रीच्याला चांगला पाऊस राहणार आहे म्हणून नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी। त्याच्यानंतर इकडं पूर्णा आणि पालम त्या पट्ट्यामध्ये काय झालं की बऱ्याच भागामध्ये काय झालं, पाऊस नव्हता तर त्या पूर्ण पालम पट्ट्यामध्ये देखील पालम त्या पेनूर त्या पट्ट्यामध्ये आज देखील बऱ्याच भागामध्ये रात्रीच्यालाच पाऊस येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। सांगायचं झालं तर आता ह्या 21 ते 27च्या दरम्यान महाराष्ट्रातला आता कोणताच भाग शिल्लक राहणार नाही, फक्त नंदुरबार जिल्हा थोडा कमी होता, त्या नंदुरबार जिल्हा देखील कव्हर होऊन जाईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। त्यानंतर कोल्हापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली, जत, आटपाडी, त्याच्यानंतर पंढरपूरकडे देखील पंढरपूरची यात्रा 25 तारखेला तर त्या दिवशी मात्र पंढरपूरला रिमझिम पाऊस राहणार आहे म्हणून पंढरपूरच्या यात्रेकरूंनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे